गप्प बस. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहेत सर्वजण? मस्त मजेत न मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे मकर संक्रांत. तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि आज मी तिळगुळच बनवणार आहे, तिळगुळापासूनच सुरुवात करणार आहे. तर हा आपला हावरीचा जो तिळगुळ असतो ना, तर तो. आणि हावरी ना गावठी आईने पाठवलेली आहे घरची. तर बघा गावठी. तर काल फोटोशूट झालं आणि आज मी रील पोस्ट केलेले आहे, पाहिल्या असतील तुम्ही बऱ्याच जणांनी. तर केलं कसं तरी आणि 2-3 रील केलेले आहेत. तर झालं. आणि आज आता मकर संक्रांत, म्हणजे आज आहे संक्रांत. तर माझ्या आता बऱ्यापैकी कामं आवडली. पण आता सण असला का कसं आणि हे करणार आहे पुरणपोळी. तर तू गेली डाळ ती जातेच. तर पोळ्या करायच्या ते. आता 11:15 वाजले. तर आपलं व्हिडिओला स्टार्ट करायला सुरुवात केली. वड्या मला काही कळतच नाही, वड्या करावं की असंच करावं. तर मला ना असं वाटते की आपण नाही का, म्हणजे माझी आई काय करायची, अख्खे असेच ते फक्त भाजायचे आणि त्याच्यामध्ये गूळ मिक्सरला बारीक करून टाकायचा, किंवा गूळ वितळला का डायरेक्ट हे असं टाकायचं आणि तसंच खायचं अख्खं. असं वड्या वगैरे काय कोण लाडू वगैरे, मी पहिली लोक तशीच करायची. कोण एवढं वड्या लाडू वगैरे कोण एवढं करत नव्हतं. पण आता कसं जरा लाडू वड्या असं जरा पाहायला पण छान वाटतं, द्यायला पण असं. तर बघू, मी म्हटलं होतं, म्हणजे मी दरवेळी असंच करते, म्हणजे वगैरे नाही करत, वड्या लाडू असं काही नाही. डायरेक्ट मिक्सरला फिरवायचं, गुळामध्ये हे करायचं आणि असंच द्यायचं तिळगुळ चमच्याने, असं असतं. पण ह्यावेळी मी तशा पण वड्यांची एक रील टाकली होती, केला होता त्याच्यावर. तर पाहिलं बऱ्याच जणांनी तो. पण आता गुळ घेतलाय, गुळीना किसून घेते. तोपर्यंत ना इकडं कढईमध्ये निदान हे तरी होईल ना, तीळ आपली. तर सईची तुझी आंघोळ झाली, दोघं बाहेर पतंग उडवायचं काम चाललंय दोघांचं. तर तेच मी सांगत होते, जर गेले ना मंदिरात तर तुम्हाला नक्कीच दाखवीन. तर बघा, कारण इथून लांब आहे जरा आणि सई असतेच माझ्याबरोबर, त्याच्यामुळं जर पॉसिबल झालं तर नक्कीच आहे. माझ्या मनातून मस्त आहे, मला हौस आहे जावं वगैरे असं सगळ्या बायांबरोबर. पण मुलांमुळे कधी कधी नाही काही गोष्टी शक्य होती. तर असं काय नाही, मोठी झाल्यावरती जाईन, नाही तर मग गेले तर पाऊच. तर शेंगदाणे घेतलेत मी थोडे, तिळ भाजतात आणि एवढा गोळ घेतलाय. तर पहा असं कुठ केलंय, आबडधोबडच केलंय. तर तिळ चांगले भाजलेत. मुलांची गडबड चालू आहे, सुट्टी ना मुलांना संक्रांतीमुळे. तर मला ना मला हावरीचं तिळगुळ लय आवडतं. तुम्हाला कोणाला आवडतं मला नक्की सांगा. पळीच घेतली कारण थोडंसं याच्यात काढून घ्यायचंय मला, त्यामुळं तूप टाकते थोडंसं आधी. आणि तसं पण आहे ना, हा तिळगुळ बऱ्याच जणांना आवडतो बरं का. आपण हा करतो ना हावरीचा, हावरीच म्हणतात तसं याला. पांढरे तीळ, काळे पण तीळ असतात. तर सगळं टाकते ह्याच्यात. तसं पण तीळ आहेत ना चांगले भाजले ना खरपूस, तर काय लई असे तसेच गोड लागतात ते. तर आता थोडंसं आहे ना पाणी ओतते मी, नॉर्मल 1-2 चमचे. ओके, आता मेल्ट होऊन देते पूर्ण. तर आता मी ना हे तीळ असे आबडधोबड करून घेतलं ते बारीक. तर हे मेल्ट झालं ना तर याच्यात ओतून घेते.
तर वड्या तर काय झाल्या नाही, आपले हे असेच तिळगुळ झालेत डायरेक्ट. तर तसं पण दरवर्षी मी असंच देत असते, एका वाटीत 1 चमचा. आणि फक्त ह्या वर्षी मी जरा ना, हा धरा सईला, सईची मेहंदी दाखव, मेहंदी दाखव सगळ्यांना असं सरळ सर. तर पहा सईची छान मेहंदी. सईचा 3रा ड्रेस आहे सकाळपासूनचा, त्यामुळं काय आता मग छान ड्रेस बांगड्या घातल्या होत्या, कोंबडा पण घातला होता, पण तो तिने काढून टाकला आणि तिच्या मनाने परत कपडे छोटी पॅन्ट घातली आहे. तर ह्या वर्षी फक्त आहे ना शेंगदाणे टाकलेत मी याच्यात, बाकी काय नाही. आणि इथं ना मी दुपारी सगळं आवरलं, वौसा वगैरे केला, बाकी केवढं नंतर शूट नाही घेत बसले. आणि तसं आत्ता काहीतरी 3-3:30च्या पुढं वौसायचा कार्यक्रम म्हणजे मुहूर्त होता असं. तर मग मी सगळे खण वगैरे भरून घेतले, रेडी झाले आणि आता डायरेक्ट व्हिडिओला स्टार्ट केले. तर आता इथं मी घरातले खण पहिले पुसते आणि जायचे तिकडं मंदिरात, विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात पहिल्यांदाच चालली मी. तर त्यामुळे मी थोडीशी एक्सायटेड पण आहे जाण्यासाठी. मला आवड आहे, पण काय होते मुलांमुळं मला कधी कधी काय गोष्टी नाही पॉसिबल होती, तेव्हा मग मी शक्यतो नाही जात असं कुठं बाहेर. आत्ता मी पडायला लागली, नाही तर मी खरंच कुठंच नाही जात. तर असंच मग इथं ना मी पाटावरतीच मांडलेली खण. तर त्याच्या खाली तांदूळ किंवा असं गहू वगैरे ठेवतात, तर मी तांदूळ ठेवलं आणि छान अशी पूजा वगैरे केली. आणि फुलं आहेत बाहेर, ऋतूला मी आणायला सांगितली होती, पण तो म्हटलं आणतो नंतर. जास्वंदाची फुलं तशी गल्लीत भरपूर आहेत. आणि आज आहे ना नैवेद्य हा एकादश आहे ना, म्हणून म्हटले की गुळाचा आणि शेंगदाण्याचा ठेवायचा असतो. तर मग मी तोच ठेवला. आणि पोळ्या वगैरे आल्यावर भरपूर म्हणजे बरंचसं आवरलेलं आहे माझं त्या, कारण असं मसाला वगैरे काढून ठेवला आहे, पुरण पण झालेलं आहे, पीठ मळून ठेवलं आहे, असं बरंचसं आवरलेलं आहे. आणि पाणी पण आलं होतं. तर मग मी आता म्हटलं चला वेळ आहे तर मग ना आपलं तुळशीला पण वसायचं होतं ना, तर मग आतमध्ये देवाला हे केलं आणि लगेच बाहेर येऊन तुळशीला पण पूजा करून घेतली मी. आणि पोरं येत होती आणि काही पोरं दाखवत होती की आम्ही पतंग आणलेत. तर मुलांचं चाललं होतं आमचा पतंगाचा एक व्हिडिओ घे पतंग उडवताना. तर नाही जमलं मला, कारण जायचं होतं तिकडं ना देवाला आणि तिकडून यायला भरपूर उशीर झाला. तुम्ही पाहशानच पुढं आम्ही गेलो होतो. आणि इथं आता तुळशीला पण मी वसते. ते बोलतात ना सीतेचा ओसा, रामाचा ओसा, जनम ओसा. मी ना असं बाहेर पहिल्यांदाच चालली मंदिरात वसायला, त्यामुळं मग कसं आहे काय मला एवढं तिथलं माहीत नाही. पण म्हटलं चला या जाऊ, नाही तर मी घरीच वशित असते, नेहमी दरवर्षी घरीच असते, बाहेर कधी जातच नाही. तर अशी मी तयार झाली आहे. फेसेस कॅनडाचं फक्त एक फाउंडेशन लावलं आहे आणि ती स्ट्रोक क्रीम असते ना ती यूज केली आहे. आणि सागरवेणी घातली, सागरवेणी आणि गजरे लावले. ते कसे दिसतात काय माहिती मागून, पण म्हटलं नेहमी आंबाडा वगैरे किंवा केस मोकळे असतात, तर ह्यावेळी म्हटलं जरा सागरवेणी वगैरे घाले. मला सध्या ती जास्त आवडायला लागली आहे. आणि ही साडी दिवाळीला मामाने घेतलेली, ती घातली मी. आणि असे छोटेसे झुमके, त्याच्यापेक्षा भरपूर मोठे आहेत, पण म्हटलं ते नको, तर सिंपलच हे असे झुमके. आणि हे असं गळ्यात छोटासा हार किंवा मंगळसूत्र पण म्हणू शकतो आपण याला. हे आता याचा ट्रेंडमध्ये खूप होता तेव्हा यूज केले मी. आणि हे वाटी मंगळसूत्र आणि हिरव्या बांगड्या, तसं आणि अशी छान एकदम चापून चोपून मस्त साडी बसली ही. अशी काही एकदम फुगली नाही, काय नाही, एकदम मस्त. तर छान घातली पण मी तिला, व्यवस्थित नेसली आहे मी आज मला जरा असं वाटते की हो, नाही तर मला साडी वगैरे असं व्यवस्थित घालता येत नाही, नेसता येत नाही सॉरी, पण आज जरा मनासारखी घातल्यासारखी वाटतीये. तर चला आता आवरले, घरातले खण वगैरे पुसले, तुम्हाला दाखवलंच. आणि आज काहीतरी 3च्या पुढं मुहूर्त होता वाटतं, 3:30-3च्या पुढं असं. तर मग पुजलं. आता 5 वाजले ते आणि जायचं आहे आपल्याला
विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात. मी तुम्हाला सकाळी बोलले होते ना तसं. तर गल्लीतल्या निघालेत काय बाया, तर त्यांच्यावरून मी चालली आहे. आणि सई आणि ऋतू कुठं आहे तर हे घरीच थांबणार आहेत. त्यामुळं मग मी पण जरा निवांत आहे, हे आहेत त्याच्यामुळं. मग यांना म्हटलं मुलांना राहू दे तुमच्यापाशी. आज मग मी जाईल छान मस्त, तुम्हाला पण दाखवते. चला. मला वाटलं असं मी आज पहिल्यांदाच चालले ना. तू नाही गेली कधी विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात? विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात नाही गेली कधी? नाही, कधीच नाही गेली. पहिल्यांदाच चालले आज. अहो मी झोपलेलेच होते, मला माहितीच नाही. मी लगेच घेतले लॉक उघडला. हा मी एवढं लवकर उठलेच नव्हते. नको तुम्ही घेतले ना गजरे? हे कुठे भेटले गजरे? सकाळी आले, गजरेवाला आलता ना. मी झोपले होते 10 वाजता. तर इथं आम्ही निघालो तिघीजणी आहे. काय झालंय गल्लीतले बरेच जण कोण कुठं असं काही ना काही प्रत्येकाला काम होतं, नाही तर भरपूर बाया निघतात दरवेळी, पण प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम आहे ह्यावेळी. त्यामुळं मग आम्ही तिघी चाललोय. आणि ह्या गल्लीत मी एवढ्या 7-8 वर्षात पहिल्यांदा आली आहे. तर बघा हे इकडं पुढं जे दिसतंय ना मंदिर, इथं जायचं आहे आपल्याला. हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. तर इथंच सगळी लोक म्हणजे बायका येत असतात. तर पहा असं छान वेगळंच आहे ना, असं म्हणजे मंदिराला कसं शक्यतो असं वरती कळस वगैरे असतो ना, तर मला असं पहिलं असं हॉल टाईपच वाटलं बघा, असं म्हणजे तसंच दिसतं ना. आणि भरपूर मोठा एरिया आहे इथं. आणि मग इथं आल्यावर समजलं की इथं पण आहे ना एक अंगणवाडीची शाळा आहे आतमध्ये. तुम्हाला मी याच्यात दिसते का नाही काय नो, कारण आमचा व्हिडिओ घ्यायला छकुली होती. तर इथून आम्ही आलो. हां बघा इथं पुढं जे दिसतंय ना आता, तिथं अंगणवाडीची शाळा आहे. हा बाही टाकीवरती तिथं. तर आणि छान आहे मुलांना असं खेळायला वगैरे. तर आमचं हेच चाललं होतं की ही अंगणवाडी आहे का. त्या एक मावशी आमच्यावर त्या आम्हाला सांगत होत्या की इथं शाळा आहे, ते येतात म्हणून. तर मग चला आम्ही आलो आतमध्ये मंदिरात. आणि एवढी काही गर्दी वगैरे नव्हती, मला वाटलं खूप जास्त गर्दी वगैरे असं असं. पण मग कदाचित आम्ही लवकर आलो असं म्हणून गर्दी नाही, नंतरचं आता काय माहीत नाही. पण काय नाही, बायका येतात आपलं पूजा वगैरे बसून मग जातात, त्याच्यामुळं काय गर्दीचा एवढा विषय पण नसतो. आणि बघा भरपूर म्हणजे सुगडी नैवेद्य आहे. आणि नैवेद्य आम्ही आणलाच नव्हता, कारण नव्हता ना ठेवायचा. मग फक्त गूळ आणि हेच आणलं होतं, गूळ आणि शेंगदाणे, त्याचा नैवेद्य दाखवायचं होतं म्हणून. पण काही काहींनी आणले, आता कसं काहींना माहीत असतं नाही, मला पण माहीत नव्हतं. मला पण शेजारून समजलं, दर्शनच्या मम्मीने, दर्शन यांनी सांगितलं होतं म्हणून मला समजलं की नैवेद्य नाही करायचं आहे. तर मग आता इथं व्यवसायाचं चाललं होतं. आणि मी पण काही काही गोष्टी मला माहीत नाही, तर मी सांगत होती की मला सांगत जा काय काय कसं करायचं आहे. कारण कसं प्रत्येक जशी जागा बदलती तसं रीती पण बदलतात आणि पद्धत पण बदलते. तर मग आमचं इथं चाललं हळदी कुंकवाचा कार्यक्रम, म्हणजे हळदी कुंकू लावायचं. आणि जेवढ्या बायका येत होत्या मग त्यांना पण आम्ही लावतच होतो हळदी कुंकू वगैरे. आणि इथं पण मग तिळगुळ वगैरे मी सोबतच नेले होते, मग घरून जो बनवला होता सकाळी तोच. तर मग तिळगुळ द्या, गोड गोड बोला, आणि तुम्हाला पण तिळगुळ द्या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सॉरी. तर मग इथं व्यवसायाचं चाललं होतं. आणि जशा जशा बायका येत होत्या ना, तसं एवढं काही गर्दीच नव्हती. मला पहिलं वाटलं होतं की खरंच खूप गर्दी वगैरे असून खूप उशीर होईन असं तसं, पण असं काही नाही, एकदम रिलॅक्समध्ये आणि पटकन आवरलं. आणि आपल्यापेक्षा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे. आणि मग आवरलं आणि आम्ही जरा फोटो वगैरे काढले. फोटो तर पाहिजेनच. छकुलीनी, मी, आम्ही आणि बायांनी, आम्ही सगळ्यांनी फोटो काढले आणि मग निघालो. कोणती वस्तू घ्या फक्त 10 रुपये, 10 रुपये, 10 रुपये, 10 रुपये, कोणती वस्तू घ्या फक्त 10 रुपये. 10 रुपये करा, 20 रुपयाला, फुलवरचा गड्डा 20 रुपयाला. तर आलो जाऊन मंदिरात. 6:30 वाजले, अंधार झालाच तसा. तसं पण आता तर
तर जरा लवकर जातो, त्याच्यामुळं अंधारच होतो. तर बांगड्या थोड्याशा कमी केल्या आजच्या दिवशी, म्हणतात एखादी तरी काचेची बांगडी असावं, नाही तर रोज तशा नसतातच बांगड्या. मी ठेवली आणि मोठं मंगळसूत्र काढले, हेच फक्त ठेवले. आता चपात्या करते, सॉरी आज पोळ्या करायच्या. ते सकाळी तुम्हाला दाखवू कुकर झाला, मग नंतर मग मी पुरण वगैरे करून ठेवलं, मसाला काढून ठेवला, म्हणजे बरंचसं निम्म करून गेली. ते आता फक्त पोळ्या आणि एवढंच राहिले करायचं. आणि साडी ना खरं छान आहे बरं का, याचं सूत वगैरे ना एकदम मऊ आहे, छान चापून चुपून मस्त बसले एकदम छान. आणि सगळे म्हणत होते छान आहे छान आहे, एकदम अशी चापून बसती ना, नाही तर कसं शक्यतो काठपदर साड्या काय अशा चापून वगैरे बसत नाही, तर त्यामुळं. आणि बघा निघतं ना नाकाच्या एरियामध्ये, त्यामुळे थोडंसं आणि कुंकू लावून लावून मग ते खाली आलं कमी अशी पुसत राहते, त्याच्यामुळे इथे जरा ऑइल ऑइल दिसतंय. नाही तर बघा असं छान झालंय ना. तर चला आता ना पोळ्या करून घेते. आणि हे म्हटले का मुलांना घेऊन येते ना, आता म्हटले खेळतात दोघं पण चांगलं, तर मग मी ते साडी चेंज करू पण नको, कारण तिळगुळ द्यायला जायचंय माणसांना. सहावारी साडी तिळगुळ देत आहे, तिळगुळ देत आहे. चपातीचं पडले इधर बघ आई, तिळगुळ घे, गोड गोड बोल. हो घे मग आपलं घ्यायचं नाही. लवकर आजी धराव, तिळगुळ घ्या, गोड बोला. आजीच्या पाय पडायला सगळ्या, आजीच्या पाय पडायला तर असा सगळ्या गल्लीतच आम्ही दरवर्षीच असे मी तिळगुळ वाटते, मुलांना घ्यायचा आणि एक एक घर लाईनीने सुरू केलं की प्रत्येकाला तिळगुळ द्यायचा. त्यामुळं मग मी जेवूनच आले होते, पोळ्या केल्या होत्या, जेवण वगैरे आले, पोरं पण आली होती. आणि मग पोरांचं चाललंच होतं, दीदी कधी आपल्याला तिळगुळ द्यायला जायचंय, कधी. आता मुलांचं कसं असतं, त्यांना एक्साइटमेंट असतेच. मग इथं आले होते आणि साडी वगैरे चेंजच नव्हती केली, कारण यायचं होतं ना. आणि बघा पोरांचं लगेच मोबाईल. तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, काही चुकलं माकलं असेल तर सोडून द्या. तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.